नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे भगवान तळेकर। तर आपण विचार करत असाल की हे सोलर चार्ज कंट्रोल आपण खरेदी करावं, जेणेकरून आपण एमर्जन्सी लाईटसाठी याला वापरू शकतो शेतात किंवा घरी। तर जरा थांबा, हे सोलर चार्ज कंट्रोलर काय करतं माहिती का? हे फक्त एकदाच बॅटरी चार्ज करेल, आपलं बॅटरी चार्ज करेल आणि ऑटो कट करेल। ऑटो कट करेल जेव्हा बॅटरी फुल चार्ज होते, जेव्हा बॅटरीला व्होल्टेजची गरज नसते, तर तेव्हा ही एल ई डी पूर्णतः बंद होऊन जाईल। बंद झाल्यानंतर आपण जेव्हा याची बॅटरीचं यूज करतो, रात्रीला वापर झाल्यानंतर याला सकाळी बॅटरी चार्ज करायला पाहिजे ना, हे बॅटरी चार्ज करीत नाही, हे ऑटोमॅटिक चार्ज करत नाही। तर जसं की दुसऱ्या सेटअपमध्ये आपण बघतो की सोलर चार्ज कंट्रोल एका ठिकाणी फिट करून दिले, बॅटरी एका ठिकाणी फिक्स करून दिली, ते ऑटोमॅटिक चार्ज होत राहतो। आपण रात्रीला बॅटरी यूज करतो राहतो आणि सकाळी हे ऑटोमॅटिकली चार्जिंगला चालू होत राहते। तर तसं हे ऑटोमॅटिक चार्ज करत नाही। ध्यानात ठेवा मित्रांनो, हे कधीही स्वतः बॅटरी ऑटोमॅटिक चार्ज करणार नाही। बाकी याचं फंक्शन चांगलं आहे, बॅटरी ओव्हर चार्ज होऊन देत नाही, पण हे ऑटोमॅटिक चार्ज करत नाही। तर आपल्याला परत सकाळी याचे बॅटरीचे कनेक्शन डिस्कनेक्ट करावं लागते, परत जोडावं लागते, तेव्हा कुठे हे बॅटरी चार्ज करतं। तर जर आपल्याला विचार असेल खरेदी करायचं, तर हा नक्की याचा फॉल्ट बघा, हे ऑटोमॅटिक कधी चार्ज करत नाही। चार्ज करायचं असल्यास आपल्याला याची बॅटरीचं कनेक्शन डिस्कनेक्ट करावं लागते, प्लसचं किंवा मायनसचं 1 मिनिटासाठी। परत बॅटरीला कनेक्शन जोडल्यानंतर तेव्हापासून याची एल ई डी ग्लो करते आणि तेव्हा बॅटरी चार्ज करते। चार्ज झाल्यानंतर ऑटो कट करते। फक्त हे ऑटो कटसाठी चांगलं आहे, लक्षात ठेवा मित्रांनो। मी काय सांगतो, हे फक्त एकदाच ऑटो चार्ज करतं, नंतर ऑटोमॅटिक हे चार्ज करत नाही। जरा विचार करा घ्यायचा असेल तर, कारण की मी एक नाही, हे 3 चार्ज कंट्रोलर आणून बघितले, तीनचं बी सारखंच फंक्शन आहे। फक्त एकदा चार्ज करतं, दुसऱ्यांदा हे ऑटोमॅटिक चार्ज करत नाही, त्याला डिस्कनेक्ट करावं लागतं। जरा विचार करूनच आपण हे खरेदी करू शकतो मित्रांनो, नाही तर आपले पैसे विनाकारण वाया जाते। जर आपल्याला तेवढा वेळ असेल सकाळी, तर रोजच्या रोज डिस्कनेक्ट करून लावित असेल तर खरेदी करू शकता, अन्यथा विचार करा मित्रांनो। थँक्यू।